मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, बऱ्याच काही तुमच्या कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स। भरपूर गावाहून गणेश पुराण ऐकत आहेत। तर गणेश पुराण ऐकल्याने सर्व पापांचे ते नाशच होते। पण सर्वात जास्त 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ असे गणेश पुराण सर्वात महत्त्वाचे आणि गणपती बाप्पाला 14 विद्या आणि 64 कला गणपती बाप्पालाच अवगत आहेत। अशा गणपती बाप्पाच्या आपण किती कथा ऐकाव्या ते आपण आपल्या या जन्मामध्ये सार्थक करून घेत आहे। गणपती बाप्पाच्या सर्व कथा ऐकून आणि त्यांच्या नामस्मरणाने आपले कान अतिशय तृप्त होऊन जातील या जन्मातच। तर आपल्याला यमदूत हात लावणार नाही, यमाच्या यातना सहन करायला नाही लागणार। त्याशिवाय आपल्याला गणेश लोकातून गणेशाचे दूतच आपल्याला घ्यायला येतील। अशा या पावनमयी पुण्यमयी अमृतमयी कथा या गणेश पुराणात सांगितलेले आहे। जो कोणी फक्त गणेश पुराण श्रवण करतो तर त्याचे 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होते आणि मुलांची खूप प्रगती होते। भरपूर प्रमाणात प्रत्येक याच्यामध्ये मुलांची वाढ होते, प्रगती होत जाते, वरच्या सीडीवर चढत जातात। तर असे हे गणेश पुराण 10 दिवसात जेवढे आपण गणपती बाप्पाच्या सेवा केल्या तेवढ्या कमी आहेत। जो कोणी श्रद्धेने विश्वासाने गणपती बाप्पाला गूळ आणि घी नैवेद्य म्हणून अर्पण करतो त्याला धनधान्याची प्रगती होतो। जो कोणी गणपती बाप्पाला एक दुर्वा जर अर्पण केली त्याला अश्वमेघ यज्ञाचे पुण्यफळाची प्राप्ती होते। आणि भगवान गणेश म्हणतात की त्या व्यक्तीचा मी केव्हा उद्धार करेल, त्याच्या सर्व पापांचा नाश करून देईल फक्त एक दुर्वेने। जर एक शम्मीचे पान जर आपण गणपती बाप्पाला अर्पण केले तर संकट समयी या कोणत्याही कार्यामध्ये यश येत नाही आहे। जर शम्मीचे पान एक आपण जे अर्पण केले, तुम्हाला माहिती असेल कोणत्या दिवशी तुम्ही अर्पण केलेले आहे, तर त्याचे पुण्य तुम्हाला जर जेव्हा हवे असेल तेव्हा आपले नाव गोत्र आणि कोणत्या व्यक्तीसाठी पाहिजे आहे त्या व्यक्तीसाठी तुम्ही ते शम्मीच्या पानाचं पुण्य तुम्ही तुमच्या पदरामध्ये मागू शकता। फक्त पाहिजे काय? श्रद्धा आणि विश्वास। जेथे श्रद्धा आणि विश्वास राहिला तेथे भगवंत साक्षात विराजमान राहतो आणि खूप काही आपले कामं करून देतात। हे मी माझा अनुभव सांगत आहे। तर माझ्या बड्डेवर गणपती बाप्पाने 1 सप्टेंबरला माझा बड्डे होता, त्याच्या 2 दिवस अगोदर मला यूट्यूबकडून सिल्वर बटन आलं। तर हे खूप मोठं गिफ्ट मला भगवंताने गणेशानेच दिलं असं समजा, महाकालेश्वराने दिलं असं समजा। या जी 9 पुराणे शालिनी भक्तिसागरवर आतापर्यंत आलेली आहे तर ती 9 पुराणं वाचून तुमच्यापर्यंत पोहोचवली तर त्या सर्व देवी देवतांचा माझ्यावर आशीर्वाद राहिला। तर एवढं मोठं गिफ्ट विदेशामधून US मधून जे सिल्वर बटन येणं खूप कठीण आहे। तर खूप प्रयास करून खूप मेहनत करून मी ते बटन कमवलेलं आहे। तुमच्यासारख्यांचा सपोर्ट मला जास्त राहिला, त्यामुळेच मला 1 लाख सबस्क्रायबर झाले आणि सिल्वर बटन मी वरच्या पावत्रीवर घेण्यासाठी चढून गेली। तर आता गोल्डन बटनसाठी मदत करा। 10 लाख सबस्क्रायबर पाहिजे गोल्डन बटनसाठी। तर खूप मेहनत करायची, तुमच्यापर्यंत खूप पुराणं मला टाकायची, श्रवण करायची, स्वतःचा पण उद्धार होईल, आपल्या परिवाराचा उद्धार होईल। 71 पिढ्या ज्या पितृदोष लागला असेल या नरकामध्ये असतील तर 71 पिढ्यांचा सुद्धा 18 पुराण श्रवण करून, एक पुराण श्रवण करून सारा जीवनाचं सार्थक आणि मोक्ष प्राप्ती होते। जर आपण 18 पुराण श्रवण केली तर आपल्याला मोक्षाचीच प्राप्ती आहे, सर्व पापांपासून मुक्तता आहे, यमदूत आपल्याला हात लावणार नाही। म्हणून एवढं हे पवित्र गणेश पुराण आपण आज या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकत आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं दुर्वाचं महत्त्व काय आहे, संकष्टी चतुर्थीचं महत्त्व काय आहे, बैल सुलभ गाढव चांडाळींनी कशी गणपती बाप्पाची पूजा केली आणि कशी दुर्वा अर्पण केली, त्यांना गणेशदूत कसा घ्यायला आला आणि काल नल प्रशमन यमदूत तिलोत्मा आणि यम पासून जो राक्षस पुत्र तयार झालेला होता तर तो राक्षस पुत्र गणेशाने गिळून टाकला, त्याच्या शरीराची संपूर्ण आग होती। तर 88,000 ऋषींनी 21 दुर्वा गणेशाला अर्पण केल्या तेव्हा त्यांचा देह शांत झाला। मागच्या व्हिडिओमध्ये आपण अष्टविनायकामध्ये ऐकलं की त्यांचा देह 88,000 ऋषींनी 21 दुर्वा अर्पण केल्या तेव्हा गणपतीचा देह शांत झाला। अनेक उपायांनी गणेशाचा देह शांत झाला नाही पण दुर्वांनी गणेशाचा देह शांत झाला। म्हणून मला सर्वात जास्त जो कोणी दुर्वा 1 अर्पण करेल त्याला अश्वमेघ यज्ञाचे पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि त्या व्यक्तीचा मी जन्मांचा उद्धार करून देईल आणि सर्व इच्छा कामना पूर्ण करेल असे स्वतः गणेशाने सांगितले आहे। की अंडलासुराच्या
प्रशमन केला म्हणून कालनल प्रशमन असे गणपतीला नाव देण्यात आले आणि तेथे एक सुंदर देवालय बांधण्यात आले आणि विघ्नहर असे त्या गणेशाचं नाव देण्यात आले. तर ओम विघ्नहराय नमः, ज्या घरामध्ये 108 वेळा ओम विघ्नहराय नमः या मंत्राचा जप केला जातो तेथे कधीही विघ्न येत नाही, कधीही कोणाचा नजर दोष लागत नाही, आपल्या मुलांची प्रगती होतेच, एवढं 100% गॅरंटी आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलं होतं. तर आता कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहो, आपल्या गावाची कमेंट जय गणेशा काहीतरी करा. तुमच्या गावाची कमेंट्स वाचून मला खूप आनंद होतो आणि दुसरा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत राहते. तर आता जनकाचे गर्व कसे हरण झाले आपण ती कथा ऐकूया. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कौंडिन्य ऋषी म्हणाले, एके दिवशी नारद मुनी श्री गणेशाच्या दर्शनाला गेले. ते म्हणाले, देवा मी एक पाहिलेले आश्रय सांगतो, ऐका. जनक हा मिथिला नगरीचा राजा आहे. तो खूप पराक्रमी आणि दानशूर म्हणून प्रसिद्ध आहे. तो याचकांना हवे तेवढे दान देतो, परंतु त्याच्या जवळचे द्रव्य संपत नाही. याचं कारण समजून घेण्यासाठी मी खास त्याच्याकडे गेलो. त्याला विचारले, जनका तुझी प्रत्येक इच्छा श्री गणेश पूर्ण करीत असणार असं मला तरी वाटतं. तेव्हा तो गर्वातिशयाने म्हणाला, नारदा मीच त्रैलोक्याचा स्वामी आहे, मीच ब्रह्मस्वरूप आहे, मीच असून सर्व जगनकर्ता, जगाचा करता, कारणकर्ता, सर्व काही मी आहे, कर्म सर्व काही मीच आहे असे त्याने सांगितले. त्यावर मी म्हणालो, ऐक जनका, मिथिला नगरीचा राजा, ऐक जनका, ईश्वर या जगाचा करता आहे. गजानन हा सर्व काही करतो. त्याशिवाय या त्रिभुवनामध्ये अन्य गोष्टी कुठेही कोणतीही गोष्ट श्रेष्ठ नाही. तुझा हा गर्व लवकरच उतरेल. असे जनकाला बोलून, हे गणेशा मी लगेच तुझ्याकडे आलो आहे. आता त्या जनकाचे गर्वहरण कसे करायचे ते तू पहा. एवढे बोलून नारद विष्णुलोकी निघून गेले. मग गणेशाने अमंगल अशा ब्राह्मणाच्या रूपात जनकाची परीक्षा पाहण्यासाठी तो मिथिला नगरीला गेला. तेव्हा जनकास कोणीतरी देवच आपली परीक्षा पाहण्यासाठी आले आहे अशी शंका आली. इतक्यात तो ब्राह्मण म्हणाला, राजा तुझ्या दानशूरपणाची कीर्ती ऐकून मी तुझ्याकडे पोटभर अन्नासाठी आलो आहे. ते देशील का? पोटभर अन्न तुला शतयज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. तू जर मला पोटभर अन्न देशील तर तुला शतयज्ञ केलेल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल. मग एवढे बोलून राजाने त्या ब्राह्मणाला पाकशाळेत नेऊन जेवायला बसवले. 10,000 माणसांचा स्वयंपाक ब्राह्मणाने गणेशाने थोडाही विलंब न करता संपवला. तेव्हा तेथील आचारी म्हणाले, हे राजा हा ब्राह्मण नव्हे, कोणीतरी राक्षस दिसत आहे. नंतर आचार्याने जनक राजाच्या कोठीतील सगळ्या धान्यांचा स्वयंपाक केला. तोही सर्व लगेच संपून गेला. मग आचार्यांना खूप काही नवल वाटत होतं. सर्व ब्राह्मणाने खाऊन टाकला. प्रजेकडून धान्य आणून रांधून दिले तरी त्या ब्राह्मणाची भूक भागेना. हे बघून जनक राजाने मान खाली घातली. त्याचा गर्व कुठल्या कुठं पळून गेला. शेवटी त्या नगरीत एकही धान्याचा कण शिल्लक राहिला नाही. हे पाहून गणेश आपले परमभक्त विरोचन आणि त्रिशरा या दाम्पत्याकडे अमंगल ब्राह्मण रूपातच गेले. अतिथीरूपी गणेश त्या उभयतांना म्हणाला, तुमचा राजा एवढा श्रीमंत पण त्याला माझी साधी भूक भागवता आली नाही. आता मला थोडे तरी खायला दिले तरी माझी भूक शांत होईल. भक्तीविना कोणी मला त्रिभुवन दिले तरी मी ते मला कमीच पडते. हे ऐकून ते उभयतांना म्हणाले, आम्ही सकाळी गणेश पूजेसाठी दुर्वा आणल्या होत्या. त्यातील एक शिल्लक आहे दुर्वा, तीच आम्ही तुला भक्तिभावाने अर्पण करतो. तिचा स्वीकार करशील का? गणेशाने तो दुर्वाचा कूर मोठ्या आनंदाने खाल्ला. त्याची भूक शांत झाली. तात्काळ गणेशाने आपले खरे स्वरूप प्रकट केले. तो म्हणाला, मी तुम्हाला प्रसन्न झालो आहे, तुम्ही हवा तो वर मागून घ्या. तेव्हा ते उभयता म्हणाले, गणेशा आम्हाला जन्मोजन्मी तुझे विस्मरण होऊ नये, एवढंच वर दे. यावर तथास्तु म्हणून गणेश गुप्त झाला. कौंडिन्य ऋषी आपल्या पत्नीला म्हणाले, हे दुर्वेचे महात्म्य आहे. तुला जर बघायचं असेल तर तू इंद्राकडे एक दुर्वा घेऊन जा आणि त्याच्या वजना इतके सोने मागून आण असे सांग. पतीने असे म्हटल्यावर आश्रया एका दुर्वाकार घेऊन इंद्राकडे गेली आणि इंद्राकडे तिने दुर्वाचे वजना एवढे सोने मागितले. तेव्हा इंद्र तिला म्हणाला, तू माझ्या दूताबरोबर कुबेराकडे जा, तो तुला दुर्वाच्या वजना एवढे सोनं देईल.
त्याप्रमाणे आश्रया इंद्राच्या कुबेराकडे गेली. कुबेराने दुर्वाकार पाहिला. त्याने एका तराजूमध्ये तो दुर्वाकार ठेवला व दुसऱ्या पारडेत सोने ठेवले, तरीही दुर्वाचेच वजन जास्त भरले. त्यानंतर आणखी सोने आणून तराजूत टाकले, तरीही त्याचे वजन दुर्वाकार पूर इतके झाले नाही. तो सारखा सुवर्ण घालीत होता. अखेर सर्व सोने संपले. तेव्हा कुबेराने आपल्या पत्नीलाच त्या पारड्यात बसवले, तरीही त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी स्वतः कुबेर पारड्यात बसला, तरीही दुर्वाकाराचे पारडे जागेवरच. अखेर इंद्राला बोलवले. कुबेराने त्याला ऐरावतीसह बसवले. नंतर विष्णू शंकर हेही बसले, तरी पारडे जडच. हा चमत्कार पाहून सर्व थक्क झाले. तेव्हा सर्व देव आश्रयाला घेऊन तिच्या पतीकडे म्हणजेच कौंडिन्य ऋषीपाशी आले आणि म्हणाले, भक्तिपूर्वक वाहिलेल्या एका दुर्वाचे किती महत्त्व आहे हे आज आम्हाला कळले. नंतर सर्व देवांनी श्री गणेशाची भक्तिभावाने पूजा केली. गणेशाचे दूत भक्तांना सांगतात, चांडाळींनी आणलेल्या दुर्वा गणेशाच्या मस्तकावर पडल्या. त्या पुण्याईने सुलभ, समुद्रा आणि मधुसूदन या तिघांचा गणेश प्रसन्न झाला. सर्वांना दुर्वाचे महत्त्व समजले, त्यांचा उद्धार झाला. तेथील भक्तांनी पटापट स्नान केले आणि गणेशाची दुर्वा भावून पूजा केली. श्री गणेश त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि जो कोणी ही कथा ऐकेल त्यांचासुद्धा जन्माचा उद्धार होईल आणि त्यांच्यावर पण गणेशजी प्रसन्न होतील असे सांगितले. मग संकष्टी चतुर्थीचे पोथीचे महत्त्व काय आहे असे कृत्यवर्याच्या वडिलांनी ब्रह्मदेवांना विचारले. संकष्टी चतुर्थीचे आणि दुर्वाचे महात्म्य ऐकून मला तर खूप आनंद झाला, परंतु त्या योगे माझ्या पुत्राला संतती कशी होईल, त्याला पुत्रप्राप्ती नाही, म्हणून काही उपाय सांगा. तेव्हा ब्रह्मदेव त्यास म्हणाले, तू आपल्या पुत्राला संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यास सांग. त्याप्रमाणे कृत्यवर्य ज्या अरण्यात राहत होता त्या ठिकाणी कृत्यवर्याचा पिता त्याच्या स्वप्नात आला व त्याने त्यास संकष्टी चतुर्थीचे महात्म्य व व्रत सांगितले. स्वप्नातील दृष्टांत पाहून कृत्यवर्य जागा झाला. बघतो तर काय, त्याच्या शेजारी एक पोथी पडलेली दिसली. त्याने आपली तपश्चर्या संपवली आणि तो ती पोथी घेऊन आपल्या राजधानीत आला. एक मोठी सभा भरवली. विद्वान पंडितांना त्याने ती पोथी दाखवली. तेव्हा पंडितांनी ती पोथी वाचून तिच्या संकष्टी चतुर्थी व अंगारिका चतुर्थी व्रताचे महात्म्य लिहिले आहे असे सांगितले. तेव्हा राजाला चतुर्थी व्रत करण्याची इच्छा झाली. त्याने आपले पुरोहित अत्री ऋषी यांना बोलवले. त्यांच्याकडून सुमुहूर्तावर एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. शूरसेन इंद्राला म्हणाला, ब्रह्मदेवापासून कृत्यवर्याला समजलेले संकष्टी व्रत मला सविस्तर सांगा. त्यावर इंद्र म्हणाला, एक शुभ दिवस पाहून आवळा आणि तीळ यांचा कलक अंगाला लावावा. आवळा आणि तीळ यांचा कलक सर्व दुःख दारिद्र्य दूर करते, म्हणून अंगाला लावावे, पाण्यात टाकावे आणि स्नान करावे. नंतर गजानन व्रताचा संकल्प करावा. सर्व दिवसभर उपवास करावा. रात्री चंद्रदर्शन झाल्यावर रुप्याच्या किंवा तांब्याचा कलश एक आसनावर मांडावा. त्यावर पूर्ण पात्र ठेवून त्यात गजाननाची सुवर्ण प्रतिमा मांडावी. प्रतिमेची षोडोपचारे पूजा करावी. गजाननाला दुर्वा वाहताना 21 नावांचा उच्चार करावा. गणाधिपाय नमः, उमापुत्राय नमः, अभयप्रदाय नमः, एकदंताय नमः, इभवक्रताय नमः, मूषकवाहनाय नमः, विनायकाय नमः, इष्टपुत्राय नमः, सर्वसिद्धिप्रदायकाय नमः, लंबोदराय नमः, वक्रतुंडाय नमः, अघनाशाय नमः, विघ्नविध्वंसकर्ताय नमः, विश्ववंद्याय नमः, अमरेश्वराय नमः, गजवक्रताय नमः, नागयोगपवतिने नमः, भालचंद्राय नमः, परशुधारिणे नमः, विघ्नाधिपाय नमः, सर्वविद्याप्रदायकाय नमः. याप्रमाणे एक एक दुर्वा वाहून श्री गणेशाची भक्तीने प्रार्थना करावी आणि याप्रमाणे 4 महिने व्रत करावे. यथाशक्ती ब्राह्मणांना भोजन द्यावे आणि त्यांना दक्षिणा द्यावी. संकष्टी व्रताचे फल आणि महात्म्य. व्यासांनी ब्रह्मदेवाला विचारले, ब्रह्मदेवा, या संकष्टी चतुर्थीचे व्रताचे फळ कोणाकोणाला मिळाले ते सांगा. हे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, कार्तिकेच्या प्राप्तीसाठी पार्वतीने समुद्राचे प्राशन करण्यापूर्वी अगस्तीने आणि नलराजा शोध लागेना म्हणून दैमंतीने हे व्रत केले होते. प्रद्युम्नेचा पुत्र अनिरुद्ध याला उषेची सखी चित्रलेखाईने पळवून नेल्यावर रुक्मिणीच्या सांगण्यावर प्रद्युम्ने हे व्रत केले होते. प्रद्युम्नेचा पुत्र अनिरुद्ध याला उषेची सखी चित्रलेखाईने पळवून नेल्यावर रुक्मिणीच्या सांगण्यावर प्रद्युम्नाने हे संकष्टी चतुर्थी व्रत केले.
यावेळी रुक्मिणी प्रद्युम्नास म्हणाली, पूर्वी तुला शबरासुराने चोरून नेले, त्यावेळी तुला पुत्रप्राप्तीसाठी संकष्टी चतुर्थी करा हा उपाय सांगितला होता, त्यावर तुला पुत्र झाला. ज्याला पुत्र वगैरे होत नाही, संतान होत नाही, त्याने संकष्टी चतुर्थी व्रत करावे, याच्याने पुत्रप्राप्ती होते. अशा चिंतेत मी असता लोमेश ऋषी एके दिवशी आमच्याकडे आले आणि त्यांनी मला संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यास सांगितले. मी संकष्टी चतुर्थीचे व्रत 4दा केल्यावर तू शबरासुराचा वध करून परत आलास. हे ऐकून प्रद्युम्नाने संकष्टी चतुर्थीचे व्रत करायला सुरुवात केली. तेवढ्यात प्रद्युम्नेचा मुलगा अनिरुद्ध हा उषेशी विवाह करून परत आला. त्याच प्रसंगी उद्भवाच्या सांगण्यावरून कृष्णाने हे व्रत केले आणि त्या व्रताच्या पुण्याच्या बळावर बाणासुराचा वध केला. मी हे व्रत करूनच सृष्टी निर्माण करण्यास समर्थ आलो. याशिवाय अनेक देव, ऋषी आणि मानव यांनी आपल्या संकटाचे निवारण होण्यासाठी हे व्रत केले आहे. संकष्टी चतुर्थीचे उद्यापन कसे करायचे? मग कृतिवर्याने ब्रह्मदेवास विचारले. संकष्टी चतुर्थीचे व्रताचे उद्यापन कसे व केव्हा करावे? ब्रह्मदेव म्हणाले, व्रत पूर्ण होण्यासाठी पहिल्या, 5व्या किंवा 7व्या महिन्यात उद्यापन करावा. षोडोपचारे गणपतीची पूजा करून चंद्राला आधी नैवेद्य दाखवावा, नंतर गणेशाला नैवेद्य दाखवावा, तेव्हा संकष्टी चतुर्थीचे केल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते आणि मगच पूजा संपवावी. मग 21 ब्राह्मण होमाला बसवावे आणि गणात्वाय नमः या मंत्राचा 10,000 वेळा आहुती होम करावा. नंतर 1000, 500 किंवा 108 दुर्वांचा होम करावा. बलिदानानंतर पूर्ण आहुती द्यावी आणि ब्राह्मणांची गणेशाची प्रार्थना करून ज्या चुका झाल्या आहेत या वाचण्यात, बोलण्यात, या पूजामध्ये काही चुका झाल्या असेल तर आपली क्षमा मागावी गणपती बाप्पाला आणि मग प्रार्थना करावी की जी काही चूक झाली आहे गणेशा, तर ती चूक तू माझी पोटात घाल आणि मला क्षमा कर. अशा प्रकारे उद्यापन करणाऱ्याला अश्वमेघ यज्ञाची पुण्यफळाची प्राप्ती होते. आणि जो कोणी ही कथा पण ऐकतो संकष्टी चतुर्थी व्रताची, त्याला सुद्धा अश्वमेघ यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. ही सारी कथा सांगून इंद्र शूरसेन राजाला म्हणाला. अशा रीतीने कृतिवर्याने हे व्रत केले. त्यावेळी त्यांना नामासह कीर्तन गायनासह उत्सव केला. हे संकष्टी चतुर्थी व्रत केले कृतिवर्याने. हे व्रत त्यावेळी त्याने कीर्तन गायनासह उत्सव मोठा केला. गोरगरिबांना दान धर्म अन्नदान केले. पुढे श्री गणेश कृपाने कृतिवर्याला मग पुत्रप्राप्ती, संतान प्राप्ती झाली. तो पुत्र मोठा झाल्यावर त्याला राज्याभिषेक करून कृतिवर्य वनात निघून गेला आणि त्या ठिकाणी गणेशाची कठोर तपश्चर्या केली. त्यामुळे त्याचा उद्धार झाला. शूरसेन इंद्राला म्हणाला, गणेशाच्या वरकृपेने कृतिवर्याला नशीबवान प्रकारे संकष्टी चतुर्थीचे उद्यापन केले. मग नंतर शूरसेन इंद्राला म्हणाला, गणेशाच्या वरकृपेने कृतिवर्याला नशीबवान सुंदर मुलगा झाला. त्याचे चरित्र ऐकण्याची माझी इच्छा आहे. त्यावर इंद्र म्हणाला, हे शूरसेन राजा, तो मुलगा अतिशय सुंदर होता, परंतु त्या मुलाला हातपायच नव्हते. ते पाहून राणी शोकाकुल झाली. पुत्रजन्माचा यांचा आनंद सोहळा करण्याऐवजी राजा राणीसह सर्व प्रजा दुःखात बुडाली. ते बघून त्याचा प्रधान म्हणाला, महाराज, कधी विधी लिखित टळत नाही. त्याच्यासाठी उगाच दुःख करून चालणार नाही. श्री गणेश कृपेने सगळे ठीक होईल. त्याची काळजी तुम्ही करू नका, कारण तुमचा मुलगा हा श्री गणेशाच्या वरदानामुळे झाला आहे. हे ऐकून राजा सावरला. त्याने आपल्या पत्नीसह समजावून सांगितले. नंतर सर्व ब्राह्मणांना बोलावून गणेशाची पूजा केली. पूर्ण नगरीत साखर वाटली. 12 दिवसांनी त्यांचे बारसे केले. त्याचे नाव त्यांनी कार्तवीर्य असे ठेवले. कार्तवीर्य हळूहळू वाढत होता. तो 12 वर्षाचा झाला. एक दिवस फिरत फिरत भगवान दत्तात्रय कृतिवर्य राजाच्या दरबारात आले. राजाने त्यांची भक्तिभावाने पूजा केली. तेव्हा दत्तात्रय राजास म्हणाले, हे राजन, तुझ्या पुत्राला मला पाहिजे आहे. त्यावर कृतिवर्याने आपल्या मुलाला आणून दत्तात्रयाच्या पायावर ठेवले. तो मुलगा बघून दत्तात्रयांनी क्षणभर डोळे मिटले. नाना त्यांना मुलाचे पूर्वकर्म समजले. तेव्हा ते राजाला म्हणाले, हे राजन, तू संकष्टी चतुर्थीचे व्रताचे जागरण करीत होतास त्यावेळी तुला एक जांभाई आली आणि तू आचमन करायचा विसरलास. त्यामुळे तुझ्या पुत्राची अशी अवस्था झाली आहे. असो, मी तुला एक मंत्र सांगतो, त्याने तुझे कल्याण होईल. असे म्हणून दत्तात्रयाने एकाक्षर मंत्राचे महत्त्व सांगून त्या मंत्राचे भक्तिपूर्वक अनुष्ठान करण्यास सांगितले व म्हणाले, 12 वर्षांनी तुझ्या मुलाला श्री गणेश प्रसन्न होईल व त्याच्या कृपेने याला आपल्यासारखे हातपाय येतील. एवढे सांगून दत्तात्रय अंतर्धान पावले. ते ऐकून कार्तवीर्य आपल्या वडिलांना म्हणाला, पिताजी, मी तपश्चर्या करण्यात जंगलात जातो. तेथे मला पाठवण्याची तेवढी व्यवस्था तुम्ही करा. त्याप्रमाणे राजाने त्याला जंगलात एक
पर्णकुटी बांधून दिली. त्यात तो राजपुत्र भक्तीने श्री गणेशाच्या एकाक्षर मंत्राचा जप करीत तपश्चर्या करीत बसला होता. इतक्यात इंद्र शूरसेनाला कार्तवीर्याची कथा पुढे सांगू लागले. कार्तवीर्याने 12 वर्षापर्यंत कठोर तप केले, काहीही न खाता पिता केवळ वायुभक्षण केले. त्यामुळे श्री गणेश त्याला लवकर प्रसन्न झाला. त्याच्यासमोर प्रकट होऊन म्हणाला, कार्तवीर्या, मी तुला प्रसन्न झालो आहे. तुला काय मागायचे आहे ते तू मागून घे. कार्तवीर्य म्हणाला, देवा, मला फक्त तुझी भक्ती करायची आहे. केवळ माझ्या आई वडिलांना आनंद व्हावा म्हणून मला सर्व अंग सुंदर करा. कार्तवीर्याचे बोलणे ऐकून गणपतीने सूक्ष्म रूपाने त्याला दिव्य रूप, सहस्रबाहू व पाय दिले. पाय आलेले पाहून व त्यांच्यावर उभा राहून कार्तवीर्य आनंद नंदाने ओरडू लागला. कार्तवीर्याला पाहून त्रिभुवन थरथर कापू लागले. देवांना त्यांची भीती वाटू लागली. त्याने जर आपल्यावर एकाग्र वेळी 500 बाण सोडले तर आपले काही खरे नाही. गजाननाने त्याला इतरही वर दिले. हातपायामुळे सहस्रजन नाव पडले. सहस्रजनाने तेथे प्रवाळाची मूर्ती करून एक सुंदर मंदिर बांधले. त्या गणेशाला प्रवाळ गणपती असे नाव प्राप्त झाले. नंतर शेषाने पृथ्वीचा भार घेण्यास आपल्यात सामर्थ्य यावे म्हणून या प्रवाळ गणपती समोर अनुष्ठान केले. त्यावरून त्या गणपतीस धरणीधर असे नाव, दुसरे नाव रूढ झाले. श्री गणेशाकडून व्रत मिळाल्यामुळे सहस्रजून आपल्या वडिलांकडे आला. त्याला पाहून सर्वांना आनंद झाला. त्याचे ते दिव्य शरीर खूपच सुंदर दिसत होते. या सहस्रजूनाचे कृपेने रावणाला सर्वज्ञता प्राप्त झाली. असे हे संकष्टी चतुर्थी व्रताचे महात्म्य आहे. तरी या व्रताचे पुण्य कोणी मला देईल तर माझे हे विमान परत आकाशात उडून जाईल, असे शूरसेन म्हणाला. आणि देवा, आपला आशीर्वाद जर असल्यास तर मी हे व्रत करीन. शूरसेनाने आणखी गोष्ट, संकष्टी व्रत करते आहे का? कोणी ह्या संकष्टी व्रत करत आहे का हे पाहण्यासाठी आपले दूत पाठवले. शूरसेनाने अजून कोणी संकष्टी चतुर्थी व्रत कसे करत आहे हे बघण्यासाठी अजून दूत पाठवले. एका विमानातून एक चांडाळीने देवदूत स्वर्गलोकी घेऊन जाण्यासाठी आलेले दिसले. तेव्हा त्यांनी आश्चर्यचकित होऊन देवदूतांना विचारले, ही तर जातीने हीन आहे. हिने आजपर्यंत कोणतेही पुण्यकर्म केलेले नाही. असे असतानाही तिला स्वर्गात नेण्यासाठी हे विमान का आले आहे? त्यावर देवदूत तिला म्हणाला, पूर्वजन्माच्या पुण्याईने हिला गणेश लोक प्राप्त झालाय. तरी ती या अगोदर या जन्मात एक श्रीमान क्षत्रियाची लावण्य संपन्न कन्या होती. तिचे नाव सुंदरी. तिचे विवाहापूर्वी अनेक तरुणांबरोबर संबंध ठेवले होते. नंतर तिच्या वडिलांनी तिचा विवाह चित्र नावाच्या एका तरुणापाशी करून दिला. तिला अनेक पुरुषांबरोबर रत होण्याची सवय झाल्याने ती लग्नानंतरही इतर पुरुषांची रतिकर्म करू लागली. एक दिवस ती अशीच कुकर्म करण्यात जात असताना तिच्या पतीने तिला पाहिले. त्याला खूप राग आला आणि त्याने तिला जाण्यास मनाई केली. परंतु तिने कुठलाही विचार न करता आपल्या पतीच्या अंगावर खंजीर फेकला आणि आपल्या पतीला मारून ती तिच्या कामना तृप्तसाठी निघून गेली. सुदैवाने त्याला तो खंजीर लागला नाही. चित्र आपल्या सासऱ्यांकडे गेला. त्याने सर्व हकीकत सासऱ्याला आपल्या मुलीची सांगितली, आपल्या बायकोची सांगितली. त्यालाही आपल्या मुलीचा खूप राग आला. ती जेव्हा वाईट कर्म करून येत होती त्यावेळी त्याने आपल्या सेवकांकडून तिचा शिरच्छेद करवला. म्हणून त्या सुंदरीला या जन्मी चांडाळीचा जन्म प्राप्त झाला आहे आणि तिच्या शरीरावर अनेक महाव्याधी उत्पन्न झाल्या आहेत. आता ही ती दिवसभर मद्य पिऊन झोपली होती. चंद्रोदयाच्या वेळी ती उठली, जागी झाली आणि एका संकष्टी चतुर्थी व्रत करणाऱ्या भक्तांकडे गेली. ती चांडाळीन अनेक पाप कर्म करत होती, अनेक पुरुषांशी रतिसंबंध ठेवत होती. पण तिने चंद्रोदयाच्या वेळी संकष्टी चतुर्थीचं व्रत एक भक्त करत होता, एक मनुष्य करत होता, त्याच्याकडे ती जेवण मागायला गेली. त्याने तिला चतुर्थीचा प्रसाद देऊन दिला आणि तिच्या खाताना त्याच्या तोंडातून गणेशाचे नाव म्हणजे तिला जाणवले नाही आणि मनातूनच म्हणजे जाणते अजाणतेमुळे अचानक तिच्या तोंडातून गणेशाचे नाव निघाले. श्री गणेशाय नमः. प्रत्यक्ष गणपतीने तिच्यासाठी फक्त तिच्या नकळत तिच्या तोंडातून गणेशाय नमा एवढे श्रवण झाले, एवढे तिच्या तोंडातून, त्या चांडाळणीच्या तोंडातून एवढे नाव श्रवण झाले फक्त संकष्टी चतुर्थी व्रताचा प्रसाद खाताना. तर त्या चांडाळींचा उद्धार झाला आणि तिचे सर्व पाप कर्म नष्ट झाली. 7 जन्माचे दुःख दारिद्र्य गेले. चांडाळणीचा उद्धार करण्यासाठी गणेशाचे दूत गणेश लोकातून त्या चांडाळणीला आणायला सांगितले. आम्हाला श्री गणेशाने कोणती आज्ञा केली आहे? एवढे बोलून त्यांनी तिला विमानात बसवले. यावर दूत म्हणाले, बसल्याबरोबर तिचा देह एकदम दिव्य झाला. कारण त्या विमानामध्ये ती चांडाळी ज्या वेळेस बसली तर एक दिव्य शरीर, सुंदर शरीर तिला गणेश लोकाच्या विमानामध्ये गणेशाचे दूत तिला घ्यायला आलेले होते. तर तिला अतिशय दिव्य देह प्राप्त झाला आणि ते विमान आकाशात जाऊ लागले. राजदूतांनी हा घडलेला सर्व चमत्कार येऊन राजाला सांगितला की राजाने ते विमान आकाशातून जाताना पाहिले. आकाशातून त्या स्त्रीची दृष्टी खाली इंद्राच्या विमानावर पडताच इंद्राचे विमान आकाशाकडे झेपवले.
कारण की ती सुद्धा अतिशय पवित्र झाली होती. इंद्राचे विमान खाली आले होते. भुषंडी ऋषीची कथा सुद्धा इंद्राने सांगितली की भुषंडीचे चरित्र काय आहे ते सांगितले आणि संकष्टी माझं विमान खाली का आलं आणि मला संकष्टी चतुर्थी व्रताचं 1 दिवसाचं पुण्य जर कोणी दिल राजा तर माझं विमान वरती आकाशात जाईल. तर इंद्राचं विमान त्या चांडाळणीच्या फक्त दृष्टी इंद्राच्या विमानावर पडली जी खाली आलेली होती. कोणीतरी राजाच्या नगरामध्ये एक असा मनुष्य होता की तो खूप पापी होता, तर त्याच्या नजर दृष्टीने इंद्राचं विमान खाली आलं आणि या चांडाळणीची नजर दृष्टी इंद्राच्या विमानावर गेली तर इंद्राचं विमान वर उडालं. कारण तिने न कळत गणेशाचं नामस्मरण केलं. संकष्टी चतुर्थी व्रत जो मनुष्य करत होता त्या भक्ताने तिला प्रसाद खायला दिला तर ती खूप पवित्र झाली आणि त्याच्याने गणेशाने तिचा उद्धार करायला विचार केला आणि इंद्राचे विमान सुद्धा चांडाळणीच्या दृष्टीने वर गेलं. अशी हे संकष्टी चतुर्थीचा महिमा आणि व्रताचं खूप महत्व आहे. जो कोणी संकष्टी चतुर्थी व्रताचे नुसते कथा श्रवण करून घेईल, या संकष्टी चतुर्थी व्रत करून घेईल, या प्रसाद कोणाला वाटेल, कोणाला देईल, कोणाला या कथा शेअर करेल, तरी सुद्धा गणपती बाप्पा त्या भक्तांवर असीम कृपा ठेवतील आणि जन्मोजन्मांचे दुःख दारिद्र्य दूर होऊन आपल्या मुलांच्या पतीच्या सर्व इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण होतील. तर इंद्राचे विमान चांडाळणीच्या दृष्टीने वर गेले. जे खाली बसलेले होते तर आता इंद्र त्याच्या स्थानावर गेला आणि चांडाळीन गणेश लोकात गेली. गणेशाचे दूत तिला घ्यायला आलेले होते तर गणेश लोकात गणपती बाप्पा तिच्यावर प्रसन्न झाले. अजून काय ऐकायचे आहे सुरसेन राजाने विचारले. तर संकष्टी व्रताचा महिमा काय आहे अजून मला खूप ऐकायचं आहे. त्यावर सुरसेन राजाने संकष्टी चतुर्थी व्रताचा महिमा बारकाईने सांगितला. अवलोकन केल्यावर कुलगुरू वशिष्ठांनी बोलावून श्री गणेशाची पूजा केली. संकष्टी चतुर्थीच्या व्रताला सुरुवात केली. ते व्रत पूर्ण झाल्यावर गणेशाने शूरसेनाला आपल्या लोकी आणण्यासाठी विमान पाठवले. त्याप्रमाणे देवदूत राजा स्वर्गात नेण्यासाठी आले. तेव्हा तो राजा देवदूतास म्हणाला, हे देवदूतांनो, माझ्या प्रजेला सोडून मी एकटा कसा स्वर्गात येऊ? स्वर्ग सुख उपभोगू. जरी तुम्ही माझ्या सर्व प्रजेला माझ्यासह विमानातून स्वर्गात नेत असाल तर मी येतो तुमच्याबरोबर. देवदूतांनी त्याच्या राज्यातील सर्व प्राणी मात्रांना विमानात बसवले आणि राजासह तो स्वर्गात जाण्यासाठी निघाले. पण बसलेल्या माणसात एकाला कुष्ठरोग झाला होता. त्याची नजर इंद्राच्या विमानावर पडली. त्यामुळे ते विमान काही वर जाईना. विमान जेव्हा गेले त्यावेळेस परत एका कुष्ठरोगाची नजर एका मनुष्याची पडली तर अजून विमान त्याचे रोखून गेले होते. देवदूतांनी त्या कुष्ठी माणसाला खाली उतरवण्यास सांगितले. तेव्हा राजा म्हणाला, तुम्ही जर माझ्या प्रजेला खाली नेत असाल तर मी स्वर्गात येणार नाही. त्याने कोणते पाप केले ते मला आधी सांगा. त्यावर देवदूत राजाला म्हणाला, पूर्वी गौड नावाच्या राज्यात एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव होते शाकिनी. त्याचा एक मुलगा होता. त्याचा विवाह एका कुलीन स्त्रीशी लावून दिला होता. त्याच्या वडिलांनी तिचे नाव सावित्री होते, पण तिच्या नवऱ्याला वेश्येकडे जाण्याची सवय होती. तो घरातील सर्व वस्तू विकून चोरी करून वेश्येस नेऊन देत असे आणि घरामध्ये चोरी झाली अशी आरडाओरडा करीत असे. त्याची ही वाईट वागणूक बघून वडिलांना खूप दुःख झाले. ते म्हणाले, बाळा, ज्याप्रमाणे चंद्राला कलंक लागला आहे त्याप्रमाणे तूही माझ्या कुळाला कलंक लावला आहेस. वडिलांचे हे बोलणे ऐकून मुलाला त्याला राग आला. त्याने वडिलांच्या कमरेत लाथ मारून त्यांना खाली पाडून मारले. इतके मारले की त्यातच तो ब्राह्मण मरण पावला. आणि नंतर एवढे इतके होऊनही तो मद्य प्राशन करून रात्री वेश्येकडे गेला. सकाळी जेव्हा तो घरी गेला तेव्हा त्याच्या आईने त्याला विचारले. तेव्हाही त्याने रागाने तिच्या डोक्यावर काठीने प्रहार केला. तिच्या डोळ्यातून भडाभडा रक्त वाहू लागले आणि तशा अवस्थेत तीही तात्काळ मरण पावली. अशा प्रकारे आपल्या आई वडिलांना त्यांना ठार करून ते पूर्वीप्रमाणेच वेश्येकडे जाऊ लागले. एक दिवस त्यांची पत्नी त्याला म्हणाली, नाथ, आपण ब्राह्मण कुळात जन्म घेऊन असे अशोभनीय वर्णन करत आहात. त्या वेश्येपेक्षाही मी कितीतरी सुंदर आहे. तुम्हाला हवी तशी मला वागवा, पण हे नित्य करणे सोडा. पत्नीच्या त्या बोलण्याने तो भडकला. त्याने तिलाही लाथाबुक्क्यांनी मारून खल्लास केली. आई बाप पत्नी तिघही गेले. मग त्याने वेश्येकडेच आपला मुक्काम ठोकला. एक दिवस आपली काम वासना भागवण्यासाठी त्याने कालाभी नावाच्या ब्राह्मणाची स्त्री घरात एकटी बसून तिच्यावर बलात्कार केला. त्या ब्राह्मण स्त्रीने रागावून त्याला शाप दिला, तू माझे पतिव्रत्य भंग केले आहेस. त्याची शिक्षा म्हणून तुझ्या सर्वांगी कुष्ठरोग होईल. हा शाप तुला दिला. जन्मोजन्मी हा शाप बांधेल. त्याप्रमाणे त्याने वर्षपर्यंत असह्य पाप यातना भोगल्या. त्यापुढे कमी होत होत्या. आता या वेश्यकुलात जन्मास आला आणि शापामुळे तो कुष्ठरोगी झाला. त्याच्या दृष्टीने हे विमान स्थिर झाले होते. कुष्ठी माणसाची कथा ऐकून शूरसेनाला मनोमन खूप वाईट वाटले. त्यावर हा उपाय आहे. तेव्हा त्याने देवदूतांना विचारले. देवदूत म्हणाले, कुष्ठरोगात जर गजानन
या 4 अक्षर मंत्राचा उपदेश जर केला तर त्याचा उद्धार होईल. तेव्हा राजाने त्या कृष्टी माणसाच्या कालात गजानन 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 असा 3 वेळा उच्चार केल्याबरोबर त्याचा देह सुंदर झाला. नंतर त्याच्यासह विमान वर बसून स्वर्गलोकी गेले. शूरसेन तर मग त्याच्या कानात गजानन गजानन असा 3 वेळा उच्चार केल्याबरोबर त्याचा देह सुंदर झाला. नंतर त्याच्यासह विमानात बसून स्वर्गलोकी गेले. शूरसेन म्हणाला, हे ब्रह्मदेवा, पूर्वी गणेशाची भक्ती कोणी व कशी केली होती ते आपण मला सांगणार का? तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये ब्रह्मदेव गणेशाची भक्ती कोणी व कशी केली होती हे संपूर्ण परशुरामाची कथा, आता जमदग्नी आणि परशुरामाची कथा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकू. आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण संकष्टी चतुर्थीचे महात्म्य, उद्यापन, व्रताचा महिमा संपूर्ण काही आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकले. म्हणजे छोटी छोटी कथा आपण जर एका व्हिडिओमध्ये थोडी थोडी ऐकू म्हणजे आपल्याला संपूर्ण माहिती होईल, समजमध्ये येईल, डोक्यात येईल. तर त्यामुळे आपण अजून कोणी भक्तांनी गणेशाची आराधना केली, भक्ती केली तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकू. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री गणेशा.